घासपाडा HDL चषक 2024 सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये। आज या स्पर्धेचा तिसरा दिवस चंदनसार विभाग आणि पहिला सामना आपण पहिला आई जीवदानी घासपाडा विपक्ष बदाम 11 चंदनसार आणि घासपाडा संघाने मात्र विजयश्री प्राप्त केला आहे। चंदनसार संघाचंही अभिनंदन। नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला मात्र खूप खूप शुभेच्छा असतील, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय। नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता जो चालू सामना एका बाजूने गावदेवी वैतीपाडा विपक्ष आई ग्रुप परेडपाडा या दोन संघामध्ये काटेकी टक्कर असेल। एका बाजूने परेडपाडा संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला। दोन फलंदाज सज्ज आहेत, एका बाजूने स्वप्नील भगत आणि ओमकार वैती। रुपेश गुल मार्कवर सज्ज असेल। बेस्ट ऑफ लक बोथ टीम। क्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न केला, चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या दिशेने, तत्पूर्वी थांबवला जाईल का, परंतु चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार। HDIL चषक चौकार 4 धावा। स्वप्नील भगत यांच्या बॅटमध्ये मात्र चौकार जरूर ठोकली जाते पहिल्या चेंडूवर। आमच्या व्यासपीठावर मान्यवर विराजमान आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत। युट्यूबच्या माध्यमाचे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले जातात, त्यांचंही सहर्ष स्वागत असेल। धावसंख्या 4 धावा या फलकावर। पुन्हा एकदा अकरा लाईन खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि ते मात्र विकेटचे पतन होत आहे। बॅक टू द डगआउट, पहिला गडी बाद होतोय स्वप्नील भगत। पहिल्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केले। एक तेरी तो एक मेरी, विकेट गॉन। तर पहिल्या चेंडूवर चौकारला, तदनंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केला। स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, बॅटच्या रडावर चेंडू आला आणि वरच्या भागाला बॅटला चेंडू मात्र स्पर्श केला आणि विकेट सुपर गोल शेत झेल टिपला काढला। शॉट फाईन लेग रिजन मध्ये आणि पहिला धक्का जरूर लागलाय तो वैतीपाडा या संघाला। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश वैती आणि एका बाजूने ओमकार वैती अशी जोडी आपण पाहू शकतात। मॅच क्रमांक 2 आजच्या दिवसातला जरूर पाहायला मिळतो। एका बाजूने घासपाडा HDIL चषक 2024 हे शानदार आयोजन, लाख मुलाची स्पर्धा सलगाचा तिसरा दिवस पाहायला मिळतोय। 5 धावा 1 गडी बाद असे स्थिती सध्या गावदेवी वैतीपाडा या संघाची पाहायला मिळते। गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय रुपेश, चेंडू फेकून झाला 2। हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑफ रिझन क्षेत्ररक्षक तैनात आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता। एक चिकी सिंगलच्या माध्यमातून 1 धाव ऍड केली जाईल। धावसंख्या 5 रन स्कोर कार्ड। एक विकेट जरूर प्राप्त केला गोलंदाज रुपेश। या गोलंदाजांना सुपर कामगिरी करतोय सध्या। पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूचा विचार केला तर सिंगल येतोय। ओमकार वैती एक हार्ड हिटर फलंदाज, परंतु पहिला सामना आपण पाहिला तर 36 धावांचा टार्गेट होतो, सहज पूर्ण केलंय। जसं दुपारचं सत्र होईल तसं धावांचा ओघी वाढला जाईल। वनबाउंस क्षेत्ररक्षण होत आहे, सिंगल येतोय। चांगलं क्षेत्ररक्षण, एकेरीने धावफलक पुढे जाईल। धावसंख्या जाऊन पोहोचत आहे 6 रन स्कोर कार्ड। 6 धावा। 6 धावा या फलकावर जरूर पाहायला मिळतात। फुलल्यांचा चेंडू होता, यावेळेस मात्र दिशा देण्याचं काम केलं, चेंडू सरळ निघून जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये। हाय तो चौकार 4 धावा। HDIL चषक चौकार 4 धावा। फुलल्यांचा चेंडू होता, बॅटचा फेस ओपन केला आणि थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू सरळ निघून गेला, सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय। 10 रन स्कोर कार्ड। 10 धावा या फलकावर। लॉस ऑफ 1 विकेट्स, 1 गडी बाद, 10 धावा। क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडे लाऊड अपील जरूर केला होता, तत्पूर्वी सिंगल येतंय। लेग बायचे संकेत पंच दर्शवत आहेत। एक षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली। गावदेवी वैतीपाडा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय। 11 धावा 1 गडी बाद। एक छोटीशी धून।
त्रासपडा HDL चषक 2024 शानदार आयोजन पाहायला मिळतंय. सलग या स्पर्धेचा हा तिसरा दिवस. चंदनसार विभागामधले आज 10 संघ आमने सामने जरूर पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच असेल एका बाजूने संघ असेल गावठण कणेर, विपक्ष आई भवानी मारमळपाडा. या दोन संघामध्ये लढत असेल. दोन्ही संघ आले असतील तर आपण रिपोर्टिंग करा. आपले टी शर्ट्स आपण घेऊन जायचं आहे आणि 5 षटकानंतर टॉस केला जाईल. तर षटक क्रमांक 1 समाप्त झाले. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा 1 गडी बाद असे स्थिती आपण पाहायला मिळते. षटक क्रमांकात 2 प्रारंभ होते. मार्कवर सज्ज होते गोलंदाज उमेश परेड गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा 1 गडी बाद. एका बाजूने योगेश वैती, दुसऱ्या बाजूने ओमकार वैती अशी जोडी जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा लो फ्लोट चेंडू पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे, तत्पूर्वी कव्हर रेझर मध्ये सिंगल येत आहे. एकेरीने फळक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचत 12 रन्स. स्कोर कार्ड 12 धावा या फलकावर. 12 धावा धावफलका लागल्या. आता षटक क्रमांक 2 मार्गस्थ झालंय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जरूर पाहायला मिळत आहे. ओमकार वैती एक हार्ड हिटर फलंदाज, त्याच्या तोडीने आपण पाहू शकता. योगेश वैती सेन्सिबल क्रिकेट दोन्ही बंधूची जोडी वैती बंधू आपण पाहू शकतायत. 6 चेंडू फेस केल्या तर योगेशचा विचार केला तर 4 चेंडू फेस 6 धावा. यावेळेस मात्र सुपर गोलंदाजी, क्या बात आहे. ही लाईन थांबल्याने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, कारण ओमकार सारखा एक फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज, पण तो कागदोपत्री स्ट्रॉंग असेल चालला नाही तर मैदानाच्या आतमध्ये दमखम तुम्हाला दाखवावं लागेल. पुन्हा एकदा शाबा लावून करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र सक्सेसफुल ठरतोय. डिप स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू सरळ निघून जाईल. पंचांचा सिग्नल येत आहे. 6 धावा. HDIL चषक 6 धावा सिक्सर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. सुपर यावेळेस मात्र सक्सेसफुल जरूर ठरला गेला आणि चेंडूला सरळ डिप स्क्वेअर रिझन मध्ये मात्र पाठवलं गेलंय. 6 धावांशी धावफलक पुढे जातोय. 18 रन्स 18 धावा या फलकावर. उमेश परेड पुन्हा एकदा सज्ज होतो मार्कवर. यावेळेस मात्र कोलवा टप्प्याचा चेंडू होता. पंचाकडे लाऊड अपील जरूर केले होते. पंच सहमत नाही आहेत. सिंगल येते. लेग बायचे संकेत परशुरामजी पाटील सर, गंभीर पाटील जरूर दर्शवत आहे. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. 19 रन स्कोर कार्ड. चेंडूचा आपण विचार केला तर 4 चेंडूची समाप्ती झाली. अजूनही 2 चेंडू असतील. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं हे दुसरं षटक जरूर पाहायला मिळतंय. दोन्ही बलाढ्य मजबूत संघ, एका बाजूने परेडपाडा संघ, दुसऱ्या बाजूने वैतीपाडा, हे 2 संघ पाहायला मिळतात. स्विच इट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र सक्सेसफुल जरूर ठरला गेलाय. योगेश वैती यांच्या बॅटमधून मात्र या 4 धावा पाहायला मिळतात. HDIL चषक चौकार 4 धावा. आले होते अमर भगत आणि सांगितलं होतं की 50 ते 60 धावापर्यंत मजल मारण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याच दिशेने फलंदाजी होतोय. एकंदरीत षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. धावसंख्येचा विचार केला तर गावदेवी वैतीपाडा हा संघ प्रथम फलंदाजी करता 12च्या सरसनी 24 धावा 1 गडी बाद होतोय. एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. विनय पाटील माजी नगरसेवक, विनय पाटील माजी नगरसेवक, विनय पाटील माजी नगरसेवक. आमच्या नितीन भोईर दादाची 7 लाखात एक, 7 लाखात एक, 7 लाखात एक. भल्या भल्यांची होईल आज तिथही दांडी गुल, भल्या भल्यांची होईल आज तिथही दांडी गुल. गासपाडाच्या शक यो आमचा आईलई पॉवरफुल, गासपाडाच्या शक यो आमचा आईलई पॉवरफुल. कटआउट्स पाहायला मिळतात. मानव डेव्हलपर्स, त्याच्या बाजूने ऋषभ एंटरप्राइजेस, SKP एंटरप्राइजेस, त्यानंतर JNP JNM एंटरप्राइजेस, त्यानंतर श्री एंटरप्राइजेस जरूर पाहायला मिळतात. कटआउट्स 2 षटकाची समाप्ती झाली. 24 धावा या फलकावर. मार्कवर रुपेश परेड येतोय. विकेट्स प्राप्त करावं लागतील कारण चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना जरूर पाहायला मिळतात. 4 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला होता. तदनंतर आतापर्यंत 20 धाब्यांची पार्टनरशिप असताना 2 फलंदाज.
पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो. इथे एक धाव परिपूर्ण केली जाईल. सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 25 रन स्कोर कार्ड. ही चांगली जोडी, बंधूची जोडी पाहायला मिळते. ओमकार वैती आणि योगेश वैती. योगेशचा विचार करता 7 चेंडू फेस केल्यात, 12 धावांचं योगदान. ओमकारचा विचार केला तर 4 चेंडू मागे 7 धावांचं योगदान. 25 रन स्कोर कार्ड. लांबचा पल्ला जरूर पार करून आल्यात हे दोन संघ एकत्र आपण पाहिले तर गावदेवी वैतीपाडा संघ आणि परेडपाडा संघ जवळचा संघ आहे, परंतु वैतीपाडा संघ थोडासा लांबवर दुरून प्रवास केलाय. वैतरणा विभाग आपण जरूर पाहायला मिळतोय. बेटामधलं हे गाव आणि त्या गावचा हा संघ गावदेवी वैतीपाडा हा संघ पाहायला मिळतोय. धावसंख्या 25 रन स्कोर कार्ड. गोलंदाज पुन्हा एकदा रुपेश परेड सज्ज होतोय. एक धाव इथे कंप्लीट केलेला शॉट फाईन चांगलं क्षेत्ररक्षण फेकी करतोय. तत्पूर्वी सिंगल रोखू शकत नाहीये. सिंगलने धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 26 रन. 26 धावा या फलका लागल्यात आहेत. कसपडा HDIL चषक 2024चं शानदार दमदार आयोजन पाहायला मिळेल. लाख मोलाची स्पर्धा सलग तिसरा दिवस. 10 संघ आजच्या दिवसात जरूर पाहायला मिळत आहेत, जे मात्र चंदनसर विभागामधून हे बिलॉंग करणारे 10 संघ आजच्या दिवसात. शावेस मात्र लेग स्टिकला सोडून जाणार चेंडू पंच जयप्रकाश गंभीर पाटील सर मात्र दर्शवतात. एकने धावसंख्या फ्लाय होत आहे. 27 रन स्कोर कार्ड. लाईन त्यातून लेथने गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, 2 चेंडूवर 2 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर हा तिसरा चेंडू पहिला तर अवांतरच्या स्वरूपात हाताळला जातोय. काहीतरी कानमंत्र जरूर देतात संघनायक, कशा प्रकारची तुम्हाला इथे गोलंदाजी करावी लागेल ही जोडी तोडणं गरजेचं आहे सध्या परेडपाडा या संघासाठी. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली एस्टा उद्ध्वस्त केला जातात. फर्निचर डॅमेज केला जातात. योगेश वैती बॅक टू द डगआउट. 27 या धावसंख्या लागतोय दुसरा धक्का. आणि आई भवानी मारामळपाडा आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा. आपले टी शर्ट्स आपण घेऊन जायचं आहेत आणि 5 षटकानंतर टॉससाठी आपण यायचं आहे. इकडनं आपण फॉर्म घेऊन जा. प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोचवा. अमर भगत येतोय न्यू बॅटर, स्वतः कर्णधार, ज्याने मात्र वक्तव्य केलं होतं की 50, 55, 60 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू आणि त्याचप्रमाणे फलंदाजी केली होती ओमकार आणि योगेश याने. 27 धावा या फलकावर षटक क्रमांक आपण पाहू शकतायत. तिसरं मार्गस्थ आहे. चेंडूचा विचार केला तर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3. यावेळेस मात्र ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून नकारात्मक स्ट्रोक कोणच्या डोक्यावर आहे तो खणखणीत दमदार HDIL चषक षटकार 6 धावा. अमर भगत पहिल्या चेंडूवर षटकार येतोय. 6 धावांची धावफलक पुढे जातोय. 33 धावा या फलकावर. यावेळेस मात्र पंच दोन्ही हात समांतर करतायत. इथे गोलंदाज दंडित केलं जात आहे. बघा षटकारानंतर थोडंसं मानसिक संतुलन बिघडवण्याचं काम जरूर केलंय ते फलंदाजांना आणि इथे त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळते. हा अवांतर चेंडू हाताळला जातोय. लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावं लागेल. तुम्हाला खंबीर राहावं लागेल. ही चांगली गोलंदाजी करू शकतो हे तुम्हाला दर्शवून द्यावं लागेल. जरी समोरचा फलंदाज कुठलाही असू द्या, पण 34 धावा या फलकावर. यावेळेस माझा ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स लॉंग ऑन रिझन मध्ये फेकी करतात. तत्पूर्वी सिंगल येतोय. गावठण कणे संघ उपस्थित झालाय. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. आई भवानी मारंबलपाडा. तर शेवटचा चेंडू असेल 35 धावा या फलकावर. ओमकार वैती एका बाजूने, अमर भगत अशी जोडी. हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न. सिंगल येतोय. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होईल. 12च्या सरासरी आतापर्यंत धावगती राखली गेलंय. 36 धावा 3 षटकाची समाप्ती झालंय. गावदेवी वैतीपाडा हा प्रथमोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अजून येणारे 12 चेंडू असतील. तत्पूर्वी जाऊया डिझेल एक संधी देऊया.
नंबर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. थँक्यू डीजे. 3 षटकाची समाप्ती 12च्या सरसने आतापर्यंत 36 धावा या फलकावर. गावदेवी वैतीपाडा हा फलंदाजी करतोय तर क्षेत्ररक्षण करणारा संघ आई ग्रुप परेडपाडा हा संघ पाहायला मिळते. अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळेस मात्र कोलव्या टप्प्याचा चेंडू होता. सुपर गोलंदाजी पाहायला मिळतंय. विजय परेड हा गोलंदाज जरूर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ झालंय. 12च्या सरसने विचार केला तर 60 धावापर्यंत मजल मारू शकतोय, परंतु इथे विकेट्स प्राप्त करणं गरजेचं आहे आई ग्रुप परेडपाडा या संघासाठी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय. बाउन्स क्षेत्ररक्षण करतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी सिंगलच्या सहाय्याने धाव फलक पुढे जाते. 37 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. 37 धावा 2 गडी बाद. अमरच्या बॅटमधून मात्र एक षटकार जरूर पाहिलाय. 2 चेंडू फेस केले आतापर्यंत 7 धावांचं योगदान. यावेळेस मात्र बॅटचा आधीच फिरली जाते. धीम्या गतीचा चेंडू हाताळला जातोय. लेग बाईटच्या स्वरूपात ही एक धाव ऍड केली जाते. 38 रनचं स्कोर कार्ड. विजय परेडचं मात्र कौतुक करावं लागेल. सुपर गोलंदाजी जरूर पाहायला मिळतंय. 3 चेंडू 2 धावा आतापर्यंत खर्च करतोय विजय परेड हा गोलंदाज. यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडूचा इशारा येतोय. लाईन थंथ लेन जी मात्र तुम्ही 3 चेंडूवर जे चेंडू हाताळले तशा प्रकारचे लाईन थंथ लेन तुम्हाला हाताळावे लागेल. हा चेंडू आपण पाहिला तर लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू आणि त्याच कारणाचं अवांतर घोषित केला होता. 39 धावा या फलकावर. यावेळेस मात्र हवाई सफर करण्याचा प्रयत्न जरूर केला आहे. पंच आमच्या दिशेने वळतात. बॅक टू बॅक दुसरा चेंडू अवांतरच्या स्वरूपात धावसंख्येला पोहोचवलंय 40 रन्स. 40 धावा या फलकावर. 40 रन स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. गोलंदाज मार्कवर विजय परेड. यावेळेस मात्र बॅटची एज येत आहे. शॉर्ट फायलिंग चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव रोखू शकत नाहीये. सिंगल येत आहे. सिंगलच्या साईडने धाव फलक पुढे होते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 41 धावा या फलकावर. अजूनही विचार केला तर 2 चेंडूचा खेळ शेष आहे. हे षटक आतापर्यंत चांगल्या प्रकारे हाताळलं गेले. जरी 2 अवांतर चेंडू हाताळले तरी सिंगल धावा आल्यात. हवाई सफर घडवण्यासाठी मात्र संधी देत नाहीये, परंतु अमर यावेळेस मात्र रिस्क घेण्यासाठी तयार होते, परंतु चेंडू पहिला तर अवांतर. हा तिसरा चेंडू स्वर चेंडू हाताळला जातोय. अचूक लाईन गोलंदाजी करावं. मेरिटवर तुम्हाला जास्तीत जास्त गोलंदाजी करावी लागेल. ऑफ स्टिकला जास्तीत जास्त चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील, परंतु 2 चेंडू आपण पाहिलेत तर लेग स्टिकला सोडून जाणारे चेंडू दोन्ही अवांतर चेंडू. आतापर्यंत 3 चेंडू या अवांतरच्या स्वरूपात हाताळले जातात विजय परेडच्या माध्यमातून. 2 चेंडूचा खेळ शेष आहे. धावसंख्या 42 रन स्कोर कार्ड. यावेळेस मात्र हा उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर फ्लॅट षटकार पाहायला मिळतोय. HDIL चषक षटकार 6 धावा. अमर यांच्या बॅटमधनं मात्र षटकार येतोय. डीबीएन लाईव्ह आमचे कॅमेरामॅन करतायत. सुपर चांगला कॅचअप केला तो चेंडू. शेवटचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. यू मिस आय डेफिनेटली रेस्ट आउट वस्त केल्या जात आहेत. तर 4 षटकाची समाप्ती झालंय आणि 12ची सरासरी मेंटेन केलंय, परंतु 3 गडी बाद होत आहेत. येणारी 6 चेंडू असतील तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा सुमित डीजे यांच्याकडे. थँक्यू विजय. चला टीम मीटिंग करायची नाहीये कारण 20 मिनिटं बरोबर झाल्यात 4 षटकांसाठी. तर प्रेमनाथ येतोय न्यू बॅटर. प्रेमनाथ मेहर. शेवटचे 6 चेंडू आहे. धावसंख्या 48 धावा. जी 12ची सरासरी मेंटेन केली तर 60 धावापर्यंत मजल मारू शकतोय आई गावदेवी वैतीवाडा हा संघ.
आणि कर्णधाराने वक्तव्य केलं होतं की आम्ही 55 ते 60 धावापर्यंत मजल मारू आणि आई ग्रुप परेडपणा 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, परंतु इथे चांगली फलंदाजी पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू असतील. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. गासपाडा HDL चषक 2024चा हा रणसंग्राम सलगाचा तिसरा दिवस पाहायला मिळतोय. अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज विकास परेड. तर शेवटचे 6 चेंडू असतील. 6 चेंडू मागे किती धावा येतील, कारण 48 धावा 4 षटकाची समाप्ती झालंय. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, खडे खडे श्लोक खेळतोय आणि काऊ कोणाच्या डोक्यावर हा येतोय खणखणी दमदार दर्जेदार षटकार. योगेश ओमकार वैद्य यांच्या बॅटमधून 6 धावा. फलकावर अजूनही 5 चेंडू आहेत. 54 धावा फलकावर. पुन्हा एकदा तसाच प्रयत्न जरूर केला होता, परंतु चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू हाताळतो. हे कमबॅक करावं लागेल विकास परेड. जरी आधीचा चेंडूवर षटकाला तरी दुसरा चेंडू डॉट हाताळला जातोय. थोडीशी स्माईल जरूर पाहिले होते ओमकार वैद्य यांच्या चेहऱ्यावर. शेवटचे 4 चेंडू आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक लॉंगांचा पुढे येतोय, क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी सिंगल असेल. सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 55 रन्स 55 धावाच्या फलकावर. प्रेमनाथ मेहर थोड्याशा आउट फॉर्ममध्ये जरूर पाहायला मिळतात. त्यांची बॅट टळपताना पाहायला मिळत नाहीये. शेवटचे 3 चेंडू आहेत 55 धावाच्या फलकावर. गोलंदाज कुलने मार्कर विकास परेड सज्ज होतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते. फंबल होते थोडंसं. तत्पूर्वी 2 धावा त्या कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीने धावफलक पुढे जातोय. धावसंख्येत जाऊन पोहोचतोय ती तब्बल 59 रन्स 57 सॉरी माफ करा 57 रन्स स्कोर कार्ड. शेवटचे 2 चेंडू आहेत. प्रेमनाथ त्यांच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येईल का, अपेक्षा नक्कीच असतील. गोलंदाज गोल्ले मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडेसे कमी उंची प्राप्त होते आणि त्याच कारणास्तव चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये. हे चांगलं कमबॅक विकासचं कौतुक करायला लागेल. पहिल्या चेंडूवर षटकाला होता, त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय. 57 धावाच्या फलकावर शेवटचा चेंडू असेल. या इनिंगचा आपण विचार केला तर म्हणजे आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात 5 चेंडू मागे. फुलवल्यांचा चेंडू होता. यावेळेस मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाहीये. षटक क्रमांक इथे 5 समाप्त झाले आणि 5 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. गावदेवी वैतीपाडा हा संघ आपण पाहिला तर 57 धावा 3 गडी बाद 58 धावांचं लक्ष असेल. तत्पूर्वी मी आमंत्रित करीन गावठण कणेर आणि आई भवानी मारंबलपाडा या दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी या आणि आपली प्लेइंग इलेव्हनची लिस्ट आमच्यापर्यंत पोचवा. आपण पाहिलं तर स्वप्नील भगत 2 चेंडू मागे 4 धावा. ओमकार वैती 12 मागे 18 धावा. योगेश वैती 8 चेंडू मागे 12 धावा. अमर भगत 5 चेंडू फेस केले 13 धावा आणि प्रेमनाथ मेहर 3 चेंडू मागे 2 धावाच्या रीतीने 57 धावा जरूर कुठल्या गेल्यात. विकेटचं आपण गोलंदाजीचं पाहिलं तर रुपेश परेडने 22 धावा खर्च केल्या 2 षटका मागे. उमेश परेडने 1 षटका मागे 12 धावा. विजय परेडने 1 षटका मागे 11 धावा. विकास परेडने 1 षटका मागे 9 धावा खर्च केल्या. तर या 58 धावा कशा प्रकारे कुठल्या जातील त्याचं धावतं समालोचन करतील व्हाईस ऑफ कोपरी धनंजय पाटील सर आपल्यासोबत जोडले जातील. क्रिकेटचा खेळ गासपाडा चषक यो आमचा हायलय पॉवरफुल. गासपाडा चषक यो आमचा हायलय पॉवरफुल.
अध्यक्ष विजय दादा घरत, अध्यक्ष विजय दादा घरत, अध्यक्ष विजय दादा घरत. हे साऱ्या पोरांची तो हिम्मत, आयोजक पिंट्या दादा घरत, आयोजक पिंट्या दादा घरत, आयोजक पिंट्या दादा घरत. आमचा पाठी राखा आहे हो छान काशीनाथ शेठ पाटील, आमचा पाठी राखा आहे हो छान काशीनाथ शेठ पाटील. इकडे जे चला दोन्ही संघाच्या संघटक आपण टॉससाठी या. एका बाजूने गावठण कणेर आणि आई भवानी मारंबलपाडा. मी चंद्रकांतजी पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते येथे टॉस केला जाईल. चंद्रकांत पाटील साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल या दोन संघामध्ये. तर मारंबलपाडा संघ उपस्थित आहे, गावठण कणेर कर्णधार आपण लगेच या आणि आपला टी शर्ट्स परिधान करून या. कारण ही स्पर्धा आपण पाहिली तर सर्व खेळाडूंना टी शर्ट्स जरूर दिले गेले आहेत. घसपाडा HDL चषक 2024चं शानदार आयोजन पाहायला मिळते. सलग आज तिसरा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. चंद्रकांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना असेल. चला कर्णधार लगेच या, उशीर करू नका कारण मॅचला सुरुवात होईल. जो मधला वेळ असेल त्यामध्ये आपण शॉर्टमध्ये आपण तुमचं मत जाणून घेणार या स्पर्धेबद्दल. चला गावठण कणेर कर्णधार आपण टी शर्ट परिधान करून या. तर टॉस केला जातोय चंद्रकांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. एका बाजूने सिटी असेल, दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकणार घासपाडा असं असेल. एका बाजूने सिटी आणि दुसऱ्या बाजूने घासपाडा असं आपण पाहू शकतायत. घासपाडाचं कॉलिंग आलं एकंदरीत काय येत आहे तर सिटी येत आहे. मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. आई भवानी मारंबलपाडा टॉस जिंकलाय. 5 षटकांचे सामने आहेत, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण स्वीकारताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुम्ही इथे प्रयत्न करतील? 35 ते 40. कारण आता आपण सामना पाहिला तर 57 धावा झाल्या. तुम्ही 35 ते 40 मध्ये रोखण्याचा कुठले ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील? जतीन, सचिन, आकाश, हार्दिक, प्रवीण. 5 बोलणार. या स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा आहे का 5-5 षटकांचे सामने आहेत आणि चंदनसाल विभागाचा ठेवला गेला तुमच्यासाठी खास. आयोजन चांगलं आहे आणि मजा येईल खेळायला. बेस्ट ऑफ लक. मॅच स्टार्ट होत आहे. एकंदरीत प्रथम तुम्हाला फलंदाजी करायची आहे. किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करते? 60 ते 55. या स्पर्धेमधील 2 शब्द. आयोजन नियोजन एकदम चांगलं आहे. थँक्यू. तर टॉस जिंकला एकंदरीत आई भवानी मारंबलपाडा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला आहे. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये जिथे आमच्यासोबत धनंजय पाटील सर जोडले जातील. थँक्यू सो मच. पुण्यातील सर्व क्रिकेटर्सची, खेळाडू, प्रेक्षक या सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहेत. पहिले 2 चेंडू पाहिले तर पहिल्या 2 चेंडूवरती 1 धावा आहेत. टार्गेट 58 धाब्यांचं टार्गेट आई ग्रुप परेडपाडा संघासमोर ठेवलं गेलंय. बॅकफुटला गेले, खेळू की नको खेळू या दुविधेमध्ये राहिले, परंतु इथे तुमच्याकडे वेळ कमी आहेत. कमी वेळामध्ये तुम्हाला मैदानावरती बॅटिंग करून दाखवायचे आहेत. मग बॅकफुटला खेळायचं की फ्रंट फुटला खेळायचं ह्या गोष्टी तुम्हाला जाणणं गरजेचं आहे. तिथून निर्धाव चेंडू मैदानावरती फेकले गेलेत आणि या हंगामामधील ही अशी एक पहिली स्पर्धा आहे तिथे सर्व खेळाडूंना टी शर्ट दिले गेले आहेत. म्हणजे घासपाडा आपल्या HDL चषकाचे सर्व आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून हा प्रयत्न केला गेला आहे. प्रत्येक खेळाडूला जर्सी जे टी शर्ट्स आहेत ते टी शर्ट मात्र परिधान केले गेले आहेत. स्क्वेअर लेग अंपायर तिथून स्ट्रायकर अंपायर आहेत मात्र नो बॉलचा इशारा पंच करतायत. दोन्ही अंपायर्स नो बॉलच्या सहाय्याने धावा जर आपण पाहिल्या तर धावफलकावरती 2 धावा. पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले. बी मारत गेला चेंडू आपण पाहू शकतात. धावफलकावरती धावा आहेत मात्र संघाच्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. रजत एका बाजूने एक महत्त्वाचा खेळाडू आहे ज्याच्यावरती आशापेक्षा सर्व काही आहेत. फ्री हिटचा बॉल होता परंतु फ्री हिटच्या बॉलचा मात्र तेवढा पुरेपूर समाचार नाही घेऊ शकले. आणखीन एक डॉट बॉल आहे तो आणखीन एक डॉट बॉल मैदानावरती अद्ययावत केला गेला आहे. योगेश वैदी एक फिरगीचा मास्टर माइंड जादूगार गोलंदाज आहेत आणि नेहमीच त्या गावदेवी वैतीपाडा संघाच्या माध्यमातून आपण वैतीपाडा गावातून बिलॉंग करताना या खेळाडूला पाहिलेला आहे. तोच खेळाडू पुन्हा एकदा खुलबट टप्प्याचा बॉल त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. बॉलला मात्र अडवलं गेलाय. फेकी करेपर्यंत 1 धाव मात्र पुन्हा एकदा संघाच्या टोटलमध्ये ऍड होईल आणि धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचतात मात्र पहिल्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा ह्या धावफलकावरती मात्र बनवल्या गेल्या आहेत. पहिला सामना जिंकला तो आई जुदाने घासपाडा संघानं. बदाम 11 चंदनसर संघाला मात्र पराभवाच्या छायेमध्ये पाठवलं. दुसरा मॅच गावदेवी वैतीपाडा संघानं धावा बनवल्या आणि आता पाठलाग करताना आपण पाहिलं तर आई ग्रुप परेडपाडा संघ सध्या अडचणीमध्ये आहे परंतु पंचांचा इशारा जर आपण पाहिला तर डेफिनेटली व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. पहा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा.
लाईनच्या मात्र आपण पाहिलं तर अगदी बाजूने हा बॉल मात्र पिचिंग झाला आणि पंचांच्या माध्यमातून इशारा कळवला गेला, तो मात्र व्हाईट बॉल पाटलाग मैदानावरती करायचा. या मॅच मध्ये 58 धावांचा आव्हान आहे. फुलर लेनचा बॉल आहे, त्याला ड्राईव्ह केलं, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, तिथे मात्र कर्णधार अमर वैती याने मात्र बॉलला अडवलं गेलं. चांगली फिल्डिंग मात्र मैदानावरती पाहायला मिळाली. पहिला षटकाचा खेळ आहे तो पहिला षटकाचा खेळ. अमर भगतनं मात्र बॉलला स्टॉप केलं होतं. पहिलं षटक संपलं गेलं. पहिल्या षटकानंतर धावफलक्यावरती धावा आहेत त्या 5 धावा. टार्गेट 58 धावांचं आहेत. मैदानावरती अजूनही काही इंटरेस्टिंग कहाणी असेल का हे आपण पाहणार आहोत. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 53 धावांची गरज आहे. एक छोटासा ब्रेक मध्ये डीजे सुमित. अजिंक्य नंबर ग्रुपचा आमच्या हाय लीडर, उत्कर्ष पाटील दादा रुबाबदार, ग्रुपची शान ही हाय टायगर, दारारा कायम राहणार आमच्या ग्रुपच्या या वाघांचा, दारारा कायम राहणार ग्रुपच्या या पोरांचा. थँक्यू. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असणार आहे. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर 5 धावा आणि या संघाचा एक बॅकबोन म्हणून नेहमीच जर कुठला खेळाडू राहिला असेल तर तो सुनील वैती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. बाउंड्री लाईन वरती आहेत. गेली कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये आपण ज्यांना खेळ करताना पाहिलं ते मास्टर माइंड खेळाडू म्हणून देखील ज्यांची ओळख होती. सध्याच्या घडीला 40+ क्रिकेट जे नेहमीच शांत आणि संयमी रीतीने खेळतात ते सुनीलजी वैती सध्या बाहेर आहेत आणि ते मात्र या संघाला गाईडलाईन्स करतात. कशा प्रकारे खेळ करायला हवा, कशा प्रकारे गोलंदाजी करायला हवी, कशा प्रकारे क्षेत्ररक्षण रचना असायला हवी, ह्या सर्व काही गोष्टी मात्र ते दाखवून देत आहेत. आपलं स्वागत असणार आहे स्पर्धेच्या माध्यमातून. एक षटकाचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 5. वेगवान हाताळण्याचा प्रयत्न होता परंतु लेंथ मात्र तिथे थोडीशी भटकली गेल्यात. पंच मात्र वळत आहेत. परशुरामजी पाटील सर एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला दिनेश मांगेला सर मैदानावरती आहेत आणि या पंचांच्या माध्यमातून आपण इशारा पाहिला तर सध्याच्या घडीला वाईट बॉलचा इशारा येतो. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात ते मात्र 6 धावा. डीबीएन लाईव्ह नेटवर्क्सवर आपण संपूर्ण मॅचचा आनंद घेऊ शकतायत. गोलंदाज फुलर लेनचा बॉल आहे. फुल फेस ऑफ दी बॅट खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने कळलाय. कर्णधार तिथून अमर आले पण अमरच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. गासपाडा SDL चौकार. फुलर लेनचा बॉल फुल फेस ऑफ दी बॅट. जर सर्वाधिक महत्वाचं क्षेत्र कुठलं असेल तर ते लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध तो मात्र फटका अद्यावत केला आणि चेंडूला मात्र पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा धावफलकावरती 10. खोलव्या टप्प्याचा बॉल आहे, त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. मिसफील्ड क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे नुकतंच एक आपण इंस्टाग्रामला व्हिडिओ पाहिला असेल, यूट्यूबला पाहिला असेल, एक व्हिडिओ सध्याच्या घडीला मात्र जास्तीत जास्त गाजताना पाहायला मिळतात. एक इंटरव्ह्यू घेतला होता. त्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की तिथून मोठे फटके प्रत्येक खेळाडू खेळतो पण सिंगल डबल जास्तीत जास्त खेळाडू आता सध्याच्या घडीला नाही घेत. त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे कारण की क्रिकेटचं बेसिक आहेत सिंगल आणि डबल. परंतु वेळोप्रसंगी तुम्हाला मोठा फटका देखील मैदानावरती खेळायचा आहे. पण शुभम केनी एक आणखी महत्त्वाचे खेळाडू त्या संघाचे जे गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहू शकता. लेफ्ट आर्म गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. थोडंसं अँगलला बाहेरच्या दिशेने मात्र चेंडूला काढण्याचा प्रयत्न करतायत आणि आतापर्यंत यशस्वी देखील झालेत. म्हणजे एक चौकार जरी आला पण त्यानंतर स्वतःला कमबॅक करतात. स्वतःला म्हणतात नाही या श्रेणी 58 धावा आम्हाला रोखायच्या आहेत. धावा बनवल्यात, प्लॅटफॉर्म उभा केलाय. मग या प्लॅटफॉर्मला थोडंसं पुढे चालू ठेवण्याचं काम शुभम केनी करतायत. पण रजत आहेत. रजतसाठी मागचे 2 वर्ष चांगली राहिली क्रिकेट पण या वर्षामध्ये थोडंसं रजत त्या फॉर्म मध्ये आहे की नाही आहेत त्याच्या गोष्टीवरती लक्ष दिलं जाईल. पहा पुन्हा चेंडू थोडासा ट्रॅकर बॉल होता, बरोबर रेषमध्ये होता, इथून मात्र कळण्याची गरज होती परंतु चेंडूला मात्र नाही रीड केलं आणि चेंडू मात्र सरळ विकेट किपर यांच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. 1.4 चेंडू देखील संपलायत. धावा धावफलकावरती 11 धावा. 11 करण्याचा प्रयत्न आपण पाहता. चेंडूला मात्र कळलं सरळ ऑन साईडला, तिथून मात्र बॉलला अडवलं गेलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होईल का तर यस डेफिनेटली दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला गेलाय. 2 धावा मात्र वेगाने पूर्ण करताना पाहायला मिळाले आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र वाढली जात आहेत आणि जाऊन पोहोचतो ते मात्र 2च्या सहाय्याने 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्या आहेत. यानंतरचा मॅच देखील महत्वाचा असेल. आई भवानी मारंबल पाड्याचा संघ असेल. प्रवीण पाटील, विशाल पाटील, जतीन, जितेश यासारखे खेळाडू आपण पाहणार आहोत. फटका करण्याचा प्रयत्न तिथून मात्र पहिला अपील पंचांकडे झालाय. चेंडू मात्र हवेमध्ये जाताना पाहायला मिळतोय परंतु आता पंचांचं डिसिजन आहे ते इंटरेस्टिंग डिसिजन असणार आहे. काय घडलं मैदानावरती? स्वतः बॅटर आहे
तो बॅटर तंबूच्या दिशेने मात्र परत असताना पाहायला मिळतोय. याने की तिथून मात्र खेळाडू हे तंबूच्या दिशेने परत असताना पाहायला मिळतील. खेळाडू बाद धक्का क्रमांक मैदानावरती लागलाय. आई ग्रुप परेड पाडा संघाचा महत्वाचा खेळाडू रजत विश्वकर्मा बाद गॉन. सध्या अपडेटर त्यांच्यामध्ये देखील तीच झालंय. कल्पेश देखील तोच विचार करतोय की अपील झाली होती, पण अपील कशासाठी झाली होती? लेग बिफोरच्या विकेटसाठी झाली होती, पण लेग बिफोरच्या माध्यमातून एवढा चेंडू वरती हाय जाईल का हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न होता. कारण की बॅटची एज घेतल्यानंतर चेंडू तो हाय जाणार होता. तर त्याच पद्धतीने झेल टिपला विकेट किपरनं आणि खेळाडूला माहिती आहे रजत विश्वकर्माला की बॅटला चेंडू लागलेला आहे, बॅटच्या टोला चेंडू लागलेला आहे. मग ते लगेचच पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहता लगेचच मात्र पेविलियनच्या दिशेने परतले. 2 षटकांचा खेळ आहेत. तो बरोबर 2 षटकांचा खेळ संपला गेला. 13 धावा आहेत. पण सध्या स्क्रीनवरती नयन तुझं आपण जर तिथून कंपॅरिझन पाहिलं ना तर कंपॅरिझन खूप महत्त्वाचं असणार आहे. पहिले 2 षटक गावदेवी वैतीपाडा संघाच्या धावा होत्या पहिल्या 2 षटकामध्ये, त्या देखील पाहण्यासारख्या. पहिल्या 2 षटकामध्ये गावदेवी वैतीपाडा संघाच्या धावा होत्या 24. आई ग्रुप परेडपाडा संघाच्या धावा आहेत त्या पहिल्या 2 षटकामध्ये 13. म्हणजे थोडंसं मागे पडलेत. 11 धावेने जवळपास दूर आहे. आता ही मॅच दूर वरती जाईल की थोडंसं जवळपास येईल हे महत्त्वाचं असणार आहे. 18 चेंडूचा खेळ आहे. 45 धावेंची गरज आहे. खेळ आहे. 18 चेंडूमध्ये 45 धावेंचं लक्ष मैदानावरती असणार आहे. चंदन सर विभागातील आज 10 संघ आहेत टॉप 10. ते मात्र आज मात्र या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. उद्या या मैदानावरती आणखीन संघ दाखल होणार, परंतु चेंडू गॅपमध्ये खेळलाय. पुन्हा तर क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर अमर चेंडूवरती येत आहेत. अमरने यावेळी बॉलला स्टॉप केलाय, फेकी केलाय. तोपर्यंत 2 धावेंचा कॉल होता, तो 2 धावेंचा कॉल मात्र दिला गेला. 2 धावा पूर्ण केल्याने 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते मात्र 15 धावा. पाटलं करायचं असेल मैदानावरती तर स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. स्वतः सिद्ध झालं तर मैदानावरती तुम्ही प्रसिद्ध व्हाल. आज इथून पाहिलं तर 17 चेंडूचा खेळ आहे. 17 चेंडूमध्ये 43 धावा. खुलव्या टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. कल्पेश परेडेला आक्रमक खेळाडू आहेत, आक्रमक बॅटर आहेत, ताकदवान स्ट्रोक ते मात्र लगवत असतात उमेश परेड आणि कल्पेश परेड. परंतु आज मैदानावरती कशा प्रकारे बॅटिंग करतील हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. पहिलं 2 चेंडू तर योगेश वैती यांच्या नावावरती आहेत. पुण्याचा खुलवे टप्प्याचा बॉल आहे, त्याला मात्र आपण पाहिलं तर कोदून करण्याचा प्रयत्न, थोडासा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मैदानावरती होतोय. एक धाव तिथे घेतली गेली आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आफ्टर 2.3 ओव्हर्स. 2.3 षटक यानी की 15 बॉल आहेत. त्या 15 बॉलमध्ये धावा आतापर्यंत आल्यात त्या मात्र जवळपास 16. लक्ष 58 धावेंचं आहेत. रिक्वायर्ड रन रेट आता 16.80च्या घरामध्ये गेलाय. याच्यानंतर देखील महत्वाचा मॅच रंगेल करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडासा बॉलला बाहेर घेऊन गेले. ही खासियत आहे खेळाडूची. म्हणजे योगेश वैती कधी बॉलला बाहेर आणतात, कधी बॉलला मध्ये घेऊन जातात. ऍक्शन रिप्ले पुन्हा पहा स्क्रीनवरती. चेंडूला मात्र बाहेरच्या दिशेने घेऊन गेले. तिथून मात्र बॅटर आपण पाहिलं तर उमेश परेड अक्षरशः बीट झाले. चेंडू फेकून दिला मैदानावरती. जवळपास आपण पाहिलं तर या षटकातील 4 स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आधी आपण पाहिलं बॅटर बीट, त्याच्यानंतर विकेट किपर बीट, अंपायरचा वाईटचा सिग्नल आणि पाठीमागे गलीचा खेळाडू देखील बीट झाला. चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. या बॉलवरती एकूण धावा येत आहेत त्या मात्र 5. तिथून मात्र आपण पाहिलं तर सर्व काही बीट झाले होते, बॅट्समॅन देखील बीट झाले होते आणि या धावफलकावरती आपण धावा पाहिलं तर एकूण मात्र धावा वाढणार आहेत त्या 5 धावेने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 21 धावा. खेळण्याचा प्रयत्न आता थोडीशी आपण पाहिलं तर चेंडूमध्ये गती कमी केली, स्लोवर हाताळण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर मात्र खाली राहिला. बॅटर बीट झाले, चांगला बॉल मैदानावरती फेकला गेला. पहा हा बॉल गुडलँड्स वरती पीक झाल्यानंतर थोडासा खाली राहिला. ही विकेटही अशी आहेत, या विकेटवरती काही बॉल खाली राहतील, काही बॉल उचले घेतील, परंतु मैदानावरती तिथून तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. 2.5 चेंडू देखील संपला. धावा धावफलकावरती 21. रिक्वायर्ड रन रेट अक्षरशः वाढल्या गेल्यात, 17च्या घरामध्ये आहे. योगेश वैतीच्या आतापर्यंत 2 षटकांचा स्पेल, 1.5 चेंडू त्याने फेकले, विकेट नाही आली, परंतु त्याने संघासाठी महत्वाच्या धावा रोखल्यात 13.
शेवटचा बॉल असेल मैदानावरती. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी. तिथून स्ट्रायकिंगवरती उमेश. शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही पाहायला मिळाला. योगेश वैती यांचा 2 षटकांचा स्पेल. इथून मात्र आपण पाहिलं तर 12 बॉलमध्ये त्याने धावा खर्च केल्या. 13 विकेट नाही मिळाली, परंतु संघासाठी महत्त्वाच्या श्रेणी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली योगेश यांच्या माध्यमातून. षटक समाप्त होत आहेत बरोबर 3. येणारे बॉल आहेत मैदानावरती 12 आणि 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या मात्र 37 धाव्यांचं लक्ष हे मैदानावरती असणार आहेत. व्यासपीठावरती काही मान्यवर आहेत, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आहेत. त्या ठिकाणी आपण बोलतो कॅमेरामॅन आहेत, व्यासपीठाच्या दिशेने पुन्हा येतील. आदरणीय दीपेशदा मात्रे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते भालचंद्रजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचं आपण स्वागत सन्मान करूयात. दीपेशदा मात्रे यांना विनंती असेल भालचंद्रजी पाटील साहेब यांचा सन्मान या प्रमुख व्यासपीठावरती केला जातोय. भालचंद्र पाटील साहेब आपण यापुढे आपला सन्मान आहे तो या ठिकाणी केला जाईल. दीपेशजी मात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करूयात. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा SDIL चषक 2024 आपण सर्वजण पाहत आहेत. आदरणीय व्यक्तिमत्व भालचंद्रजी पाटील साहेब यांचा सन्मान आहे, तो सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. दीपेशजी मात्रे साहेब आहेत, त्यांच्या शुभेच्छा सन्मान आपण पाहू शकतायत. मायची उबदार ही शॉल मात्र इथे परिधान केली जात आहेत. स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना आपण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान आपण सध्याच्या घडीला या मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत. थँक्यू सो मच. मान्यवरांचा मनापासून आभार आहेत. पुन्हा एकदा विनंती असेल काही सन्मानात आपण या ठिकाणी घेणार आहोत, परंतु मॅच सुरू आहे त्याच्यानंतर आपण सन्मानाच्या दिशेने येणार आहोत. 12 चेंडूचे खेळ आहेत आणि 12 चेंडूमध्ये मैदानावरती आता आक्रमणच करायचं आहे. मैदानावरती आक्रमण करावं लागेल. 37 धाव्यांची अजूनही गरज आहे. 37 करायचे असेल तर मैदानावरती बॅटिंग करावी लागेल. कल्पेश इज ऑन स्ट्राईक. कल्पेश इज ऑन स्ट्राईक आणि कल्पेशच्या बॅट मधून पहिला 6 राहील का तर नाही येणार. अमर बघत होते, अमरनं घेतला कॅच, मिळाली विकेट. बॅटर मैदानावरती होत आहेत. कल्पेश तिथून परेड फेल. विकेटचं पतन. पहिला धक्का निखिल वैतीनं मिळवून दिला आणि संघाचा जर विचार केला तर आतापर्यंत दुसरा विकेट आहे. दुसरा विकेट कल्पेश परेड डगआउटच्या दिशेने गॉन. उल्लेख होतोय ना आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील त्याच गोष्टीचा उल्लेख सुरू आहे. पॉवर प्लेच्या 5 षटकातील 2 षटक तुमच्यासाठी पॉवर प्लेच आहेत. मग पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 आणि 3 खेळाडू 30 षटकाच्या बाहेर असतात. त्या षटकामध्ये धावा तुम्हाला घेणं गरजेचं आहे. पण तिथे काही संघाचे डावपेच चुकताना पाहायला मिळालेत. म्हणजे पहिल्या बरोबर आपण 2 षटकामध्ये गावदेवी वैती पडायला पाहिलं होतं. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली होती, फ्लाइंग स्टार्ट. पण त्यानंतर आपण पाहिलं तर ज्यावेळी हा आई ग्रुप परेडपाडा संघ आहेत त्या परेडपाडा संघाला आपण पाहिलं मैदानावरती जो खेळ करताना त्यामध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकामध्ये पण त्यांचा बाईचा इशारा होता. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकामध्ये 2 नो बॉल देखील होते, 2 फ्री हिट देखील आले होते. मग फ्री हिट मध्ये तुम्हाला संधी घ्यायच्या होत्या. मैदानावरती त्या पॉवर प्लेच्या षटकामध्येच बॅटिंग करायची होती, पण ती नाही पाहायला मिळेल. तशा प्रकारे धावफलकावरती धावा आहेत. 3.2 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावा आहेत 22. निखिल पुन्हा रेडी. आखूड टप्प्याचा बॉल आहे. आखूड टप्प्याचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल बहुतांश वेळी मला तरी वाटतं कोणी बॅटर सोडत नाहीत. तो शॉर्ट आर्म पुल करतो, पण शॉर्ट आर्म पुल करण्यासाठी स्वतःमध्ये ताकद आणि तिथून टेम्परामेंट असं खूप गरजेचं, श्रमता तुमच्यामध्ये असं खूप गरजेचं आहे. ते दाखवावं लागेल मैदानावरती. ते आतापर्यंत नाही दिसलं उमेश परेड आणि दुसऱ्या बाजूला रुपेश परेड यांच्यामध्ये. पहिले आतापर्यंत चांगली गोलंदाजी निखिल यांच्या माध्यमातून. चांगला बॉल आहे. पुन्हा बॉडीवरती ब्रश होतो, चेंडू मात्र निघून जातोय. आतापर्यंत विचार केला तर या षटकामध्ये गावदेवी वैतीपाडा संघ या मॅच मध्ये इनिंग मध्ये चांगली कामगिरी दाखवतोय. सुरुवातीला धावा बनवल्या, त्या 58 धाव्यांचं लक्ष ठेवलं आणि 58 धावा कशा प्रकारे डिपेंड केल्या जाऊ शकतात हे मात्र दाखवून देण्याचा प्रयत्न गावदेवी वैतीपाडा संघ करतोय. 3.4 चेंडू, धावा धावफलकावरती 22 ऑन दी बोर्ड्स आणि 22 ला 2 विकेट आहेत. म्हणजे बरोबर 3 दुऱ्या त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोडून दिलाय. आता मात्र गोलंदाज एक्स्ट्रा करतोय निखिल. सर्व काही प्रॉपर सुरू असताना मात्र त्याने 1 चेंडू हाताळला जो व्हाईटनं धावफलकावरती धावा मात्र जाऊन पोहोचतात. 23 लॉस ऑफ 2 विकेट्स. नेक्स्ट मॅच असेल आई भवानी मारमलपाडा अगेन्स्ट असेल V24 चंदनसार. अंतिम शेवटच्या आपण पाहिलं तर 2 बॉल अजूनही मैदानावरती आहे. शेष स्ट्रायकिंगवरती उमेश. हा ट्रॅकर बॉल आहे, त्याला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र गॅप मध्ये निघून जाईल का तर यस डेफिनेटली बॉल मात्र गॅप मध्ये निघून जाईल. मिड विकेटच्या मात्र डोक्यावर आलेला हा कणकणीत दर्जेदार घासपाडा SDL चौकार.
गेल्या संघाची धावसंख्या धावफलकावरती 27, 27 धावा 2 गडी बाद. 7 चेंडूच्या खेळात 31 धावेची गरज आहे. हा चेंडू निर्णायक असणार आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये आणखीन मजा येईल. सोडून दिला यावरचा बॉल आपण पाहिला. पंच मात्र तिथून वलट्यात व्हाईट बॉलचा इशारा करतात. दिनेश मांगेला सर आमच्या दिशेने वळाले आणि त्याने मात्र कळवलं की हा बॉल आहे खराब. व्हाईट बॉलचा इशारा त्यांच्या माध्यमातून झाला. धावफलकावरती आता मात्र धावा पाहिला तर जाऊन पोहोचतात 28. 7 चेंडूच्या खेळात 30 धावेंची मैदानावरती अजूनही गरज आहे. खेळण्याचा प्रयत्न फटका छानरीत्या खेळला. क्षेत्ररक्षक आहे परंतु बॉल थांबवेल का तर नाही थांबवू शकणार. चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा पलीकडे. मिळता धावा 4. शेवटच्या बॉलवरती आलेला पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. आता समीकरण मैदानावरती बनलं गेलंय. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 26 धावेंची गरज आहे. एका षटकामध्ये 26 धावा बनवायच्या आहेत. उमेश परेड आणि रुपेश परेड यांच्यामध्ये क्षमता ॲबिलिटी आहे ती त्यांना मात्र मैदानावरती वापरावी लागेल. काही या मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन होईल का हा प्रश्न असणार आहे. एक छोटासा ब्रेक मध्ये डीजेचं संगीत. बरोबर 4 षटकांचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 32. धावफलकावरती धावा 32. 32 वरती 2 विकेट. अंतिम शेवटच्या पण पाहिला तर 6 चेंडूचा खेळ मैदानावरती त्यांना बाकी असणार आहेत. या 6 चेंडूवरती किती धावा मात्र जुनी 26 धावांचं जे लक्ष्य आहे टार्गेट आहे ते मात्र पूर्ण कशा प्रकारे केलं जाईल यासाठी गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाजाला घेऊन आल्यात प्रकाश भगत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं अंतिम षटक करण्यासाठी प्रकाश भगत यांना इन्व्हाइट केले गेलेत. पहिला बॉल प्रकाशांचा. पहिला बॉल बॉडीवरती ब्रेक झाला. स्ट्राईक मात्र तिथून घेण्याचा प्रयत्न करतात आणि पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर विकेट प्राप्त होत आहेत. फलंदाज तंबूच्या दिशेने परत आहेत. पहिल्याच बॉलवरती फलंदाज गॉन. नागेजी पाटील साहेबांचं या व्यासपीठावरती आगमन होत आहेत. आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. त्यांच्या जोडीला कुपरी गावातील परशुरामजी पाटील मामा या ठिकाणी दाखल होतात. आपलं सहर्ष स्वागत आहे. नागेजी पाटील आहेत मामा यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन होतं. आपलं सहर्ष स्वागत आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. व्हाईट बॉल आता गेला मैदानावरती अंपायरचा तिथून मात्र इशारा आलाय. आता समीकरण आहेत ते समीकरण मैदानावरती बनलं गेलंय. येणारे बॉल आहे 5 आणि 5 बॉल मध्ये 25. उमेश परेडकडे क्षमता आहे. एक युटिलायझेशन क्रिकेटर म्हणून आपण ज्या खेळाडूकडे नेहमी पाहिलेला आहे तो उमेश परेड मैदानावरती कशा प्रकारे बॅटिंग करेल हे महत्त्वाचं पाहण्यासारखं असणार आहे. क्षमता ॲबिलिटी या खेळाडूकडे मात्र तेवढे टॅलेंट आहे. तोच खेळाडू हो यावेळेचा बॉल मिस केला परंतु पाठीमागे बॉलला थांबवलंय सर्वाधिक महत्त्वाचं आहे. आणि इथून आता 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. जेम्स बॉन्ड हा संघ विराटचा संघ आपण त्या विराट ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये पाहिला होता. त्या संघाचे संघ मालक आहेत जी तलेकर आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर तिथून खास करून आपण पाहिलं तर कल्पेश आहेत. या संघातील खेळाडू ते कल्पेश ते देखील सध्या आपल्या व्यासपीठावरतीच आहेत. खेळण्याचा प्रयत्न फटका छानरीत्या खेळला. चेंडू मात्र निघून जाईल सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषा पार. मिळता धावा 6 षटकार. बॉलचा खेळ 3 बॉलमध्ये 19 धावांची गरज. पहा कशा प्रकारे टॅलेंट वापरलं तिथून मात्र ताकद वापरली गेली आणि चेंडूला मात्र पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 3 बॉलमध्ये 19 धावांची गरज. आतापर्यंत आमचे स्कोरर आम्हाला सांगतात इथून 15 चेंडू मात्र डॉट खेळले गेले आहेत. 15 बॉल्स म्हणजे जवळजवळ तुम्ही अर्धाच्या अर्धा पल्ला डॉट खेळलेला आहात. तिथून ह्या अडचणी वाढल्या गेल्यात. 3 मध्ये 19 उमेश आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेमध्ये गेलाय. फटका फसलाय का क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. झेल मैदानावरती कॅरी केला जातोय. फलंदाज तंबूच्या दिशेने परततील. आणखीन एका विकेटचं पतन होईल. सुनील चौधरी यांनी घेतलेला तो कॅच. फलंदाज बाद. आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 19 धावांची गरज.
वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाही बनवू शकले, चेंडू मात्र उंच गेला. तिथून मात्र सुनील चौधरी आपल्याला पाहायला मिळाले, चेंडूवरती आले, त्यांनी मात्र कॅच कॅरी केला. पहिल्या अटेम्प्ट मध्ये तर कॅच सुटला होता, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच मात्र पकडला आणि फलंदाजाला तंबूच्या दिशेने पाठवलं. अमित पारधी एका बाजूने बॅटर आहेत, दुसऱ्या बाजूने बॅटर आहेत विजय परेड मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा मॅच आई भवानी मारंबलपाडा आणि गावठण कनेर या दोन संघादरम्यान आपण मॅच पाहणार आहोत. त्यानंतर V24 चंदनसार आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल जयदुर्गा रायपाडा शिरगाव स्पोर्ट शिरगाव वर्सेस जन्नत बॉईज. याच्यामध्ये मॅच आपल्याला पार पडताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलमध्ये 19 धाव्यांची गरज. एका बॉलमध्ये 19 धावेची गरज असणार आहे. चांगला खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला, 4.539 धावा आणि या शेवटचा बॉल देखील चांगल्या प्रकारे हाताळला गेलाय. हा सामना आहे तो सामना मैदानावरती फिनिश झालाय. या मॅचला जिंकले टीम गावदेवी वैद्यपाडा संघाने या मॅचला जिंकलेला आहात, त्यांचं अभिनंदन असणार आहेत. अँड हार्ड लक टीम मैदानावरती आई ग्रुप परेडपाडा आपण या स्पर्धेमध्ये आला, सहभागी झालात त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपलं मनापासून आभार आहेत. दोन्ही संघांना विनंती आहे, एका लाईनअप मध्ये आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. दुसऱ्या बाजूला परेडपाडा संघ आहे, परेडपाडा आपण त्या डगआउटच्या देशातून लाईनअप मध्ये जाणार आहात आणि वैतीपाड्याचा जो संघ आहे त्यांना विनंती असेल एका लाईनअप मध्ये आपण मैदानाच्या बाहेर येणार आहात. व्यासपीठावरती काही सन्मान आहेत, ते सन्मान आपण घेणार आहोत आणि त्यानंतर होणारा जो मॅच आहे त्या मॅचला देखील सुरुवात होईल. आई भवानी मारंबलपाड्याचा संघ आहेत, त्यांच्या अगेन्स्ट गावठण कन्नेरचा संघ आहेत. मी विनंती करतो आई भवानी संघाला चला मैदानावरती क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हा आणि गावठण कन्नेरचा संघ आहेत त्याला विनंती असेल मैदानावरती आपण क्षेत्ररक्षण तिथून बॅट्समॅन पाठवायचे. व्यासपीठावरती आपल्यामध्ये उपस्थित आहेत विरार ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये ज्यांचा आपण संघ पाहिलात, एक गोड व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांना नेहमीच पाहिलं जेम्स बॉन्ड. विरारचा जो संघ होता त्या संघाचे संघ मालक म्हणून आपण ज्यांना पाहिलं ते आदरणीय नागेजी तलेकर साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत, तर त्यांचा सन्मान आपण करूयात. मी अजिंक्य गरत पिंटदादा यांना विनंती करतोय आपल्या शुभ